शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, तुझ आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुबटा, शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुबटा, तुका म्हणे रुद्रा, तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमरा, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुबटा, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, दया माझे दंडवत, दया माझे दंडवत, कभी कोई दया माझे दंडवत, कपी कुळी हनुमंत, शरण शरण जी हनुमंता, तुझ आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुबटा, शिवे करता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांचा असून, या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय भक्तीचे आचार्य हनुमंतराय यांची शरणागती स्वीकारून भक्तीच्या स्वरूपाची विचारणा या अभंगातून महाराज प्रकट करतायत. आजच्या सेवेचं प्रवृत्ती निमित्त ग्रामस्थ भाविक भक्त गर्वेनाटी त्या गावामध्ये हनुमंतरायाच्या या नूतन मंदिराचा वास्तुशांती सोहळा आणि त्या सोहळ्याच्या निमित्ताने हा सेवेचा योग योगाने आपल्या वाट्याला आलेला आहे बरं. आता ज्याचा हा मंदिराची उभारणा आपण केलेली आहे त्याचंच वर्णन करावं म्हणून अभंग सेवेकरता निवडलेला आहे. आपल्या भागवत धर्मामध्ये व आपल्या वैदिक धर्मामध्ये देव आणि मंदिर यांचा संबंध सांगितलेला आहे. आणि त्या देव मंदिराचा संबंध समाजाशी आहे बरं का. हा, समाज मंदिर वेगळं, समाज मंदिर
वेगळं आणि मंदिर वेगळं बरं का. समाज मंदिरामध्ये देव नसतो, पण जिथं समाजही आहे आणि जिथं देवही आहे असं जे मंदिर, ती मंदिराची संकल्पना आपल्या भारत भूमीमध्ये अनादी कालापासून निर्माण झालेली आहे. त्याच्या माग एकच उद्देश आहे, अखिल समाजाच्या जीवनामध्ये भक्ती मार्गाचे संस्कार व्हावेत, हा एक उद्देश आहे बरं का. नाहीतर आज परिस्थिती कशी आहे, मंदिर बांधण्याकरता सरकार अनुदान देतं बरं का. त्या सरकारकडे एक खातं आहे, सांस्कृतिक खातं आहे, धर्मदाय खातं आहे बरं का. ते का देतं, त्यात त्यांना खायला मिळतं म्हणून ते देतं बरं का. हा, मंजूर झाल्यापैकी सगळे पैसे येत नाहीत. घेणार लोक म्हणतात आपल्याला तर कुठं पदरचे घालायचे आहेत, ते मला ते म्हणतात आपल्याला कुठलं पदार्थ द्यायचं आहे, गावात मंदिर होतंय ना, करूया म्हणतात. मला त्यातला मुद्दा मांडायचा, सरकार अनुदान देतं म्हणून मंदिर बांधायचं नाही बरं का. सरकार अनुदान देतं म्हणून म्हणते, सरकार कशाला अनुदान देतं लक्षात ठेवा. सरकार मान्यतेला सुद्धा देतं बरं का. हा, सरकार मान्य दुकान, शेवटी सरकार आहे. अनुदान देतं म्हणून मंदिर बांधायचं नाही लक्षात ठेवा. समाज घडावा म्हणून मंदिराची उभारणी आहे. कशावरून त्याचं वर्णन केले तुकोबाराय म्हणतात, माझ्या अवतार कार्यामध्ये जर मी पहिलं काय जर कार्य केलं असेल तर गावातलं पडलेलं मंदिर मी बांधलं बरं का. तुकोबारायांनी वर्णन केले. हा, तुकोबाराय जगाला उपदेश करायला आले होते का मंदिर बांधायला आले होते? पण उपदेश करण्याच्या आधी तुकोबारायांनी मंदिर गावातलं बांधलं. तुकोबारांनी मंदिर बांधले नवल नाही, अखिल या भागवत धर्मातून अखिल विश्वाचा उद्धार व्हावा म्हणून चालतं बोलतं मंदिर उभा केलं. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारले देवालया, उभारले देवालया, उभारले देवालया, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारले देवालया, उभारले देवालया. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, हाच अभंग डोक्यात होता बरं का. पण मी आपल्या ऑफिसमध्ये आल्यानंतर वर्तमानपत्र वाचलं आणि त्या पहिल्या पानावरती बातमी होती की गरबी नाटी येथे मंदिराचा लोकार्पण सोहळा. म्हणलं कोणाचा आहे तरी बघावं, तर हनुमंतरायचं. हनुमंतरायचं नाव असलं तर म्हणलं आता म्हणलं हनुमंतरायचंच वर्णन करणारा अभंग घ्यावा. मी जर ते वाचलं नसतं ना तर संत कृपा झाली इमारत फळाली हाच अभंग घेतला असता. पण ते नजरेला आलं हो. तात्पर्य, आपल्या अवतार कार्यामध्ये संतांनी सुद्धा ही मंदिराची उभारणा केली बरं का. आणि या मंदिराच्या उभारणीतून एक भक्तीच्या संबंधाने, परमार्थाच्या संबंधाने समाजाचं जडण घडण व्हावं. हा, भक्तीतून मनुष्य घडला पाहिजे. भक्तीतून मनुष्य
घडला पाहिजे. केवळ शरीराने घडणं म्हणजे घडणं नव्हे, प्रत्येकाच्या मनावरती भक्ती बिंबली पाहिजे. प्रत्येकाच्या मनावरती भक्ती बिंबली पाहिजे, लक्षात ठेवा. कारण संतांनी वर्णन केले, जर मनुष्याच्या जीवनामध्ये जरी भक्ती नाही बिंबली तर समाजामध्ये संख्या वाढेल. कोणाची? अभक्त लोकांची. अभक्त नाही जाशी भक्ती तो पतित अभक्त. महाराजांनी वर्णन केलंय, नाही जाशी भक्ती तो पतित अभक्त. समाजामध्ये अभक्त लोकांची, पतित लोकांची संख्या वाढेल, ती कमी व्हावी. आणि ती कमी होण्याकरता त्या भक्तीचा आरंभ जर करायचा असेल तर कुठून करावा? मंदिरापासून करावा बरं का. मंदिरापासून. मंदिर हे दगडा मातीच आहे. मंदिर हे दगडा मातीच आहे, पण त्या मंदिरामध्ये घडणारी माणसं मात्र चालती बोलती आहेत बरं का. मग कोणी म्हणेल आमची घर सुद्धा दगडा मातीचीच आहेत. त्या दगडात मातीत आणि ह्या दगडात मातीत काय फरक? फार फरक आहे, फार फरक आहे. आपल्याही घराला पायऱ्या आहेत. आपल्या घराची पायरीचं दर्शन करून आत कोण जातंय? नाहीये. पण मंदिरात मात्र पायरीचं दर्शन घेतल्याशिवाय माणसं जात नाही. तो दगड आणि हा दगड काय वेगळा आहे का? आपल्या घराला पायरी चांगल्या दगडाची असते, इथं हलक्या दर्जाची असते, पण किंमत जास्त त्याची बरं का. दगड आणि माती सारखीच आहे, पण त्या दगडा मातीचं मंदिर उभं करण्यामध्ये, त्या मंदिरामध्ये ज्याची आज स्थापना केली जाते ते साक्षात देवत्व तिथं नांदत. आणि देवत्व तिथं साक्षात नांदत, त्यामुळं त्या परिसराला मंदिरत्व प्राप्त होतं. मंदिरत्व प्राप्त होतं. आणि अशा मंदिरातून हा समाज घडला पाहिजे. आणि तो घडण्याकरता ही आपली ही परंपरा आहे, मंदिराची उभारणा करावी. अनेक उद्देश त्याच्या मागे आहेत बरं का. बालपण आहे, बालपणामध्ये काही कळत नाही बरं का, काहीच कळत नाही. अज्ञान दशा, अज्ञान का त्याला शी आणि शिव आलेलं सुद्धा कळत नाही बरं का. ते कुठेही करत, ते देवळात आलं तरी करत, स्वयंपाक घरात गेलं तरी करत. कारण ती अज्ञान दशा आहे. आणि अशा अज्ञान दशेत त्या मुलावरती जर संस्कार व्हावे असं वाटत असेल तर त्याला पहिला संस्कार आहे रोज मंदिरात आणणं. रोज मंदिरात आणलं बरं का, आणलं पाहिजे. 6 महिन्याचं मूल झालं ना, येणाऱ्या वयस्कर माणसांनी बापानी त्या मुलाला देवळाकडे घेऊन यावं. पण माणसं काय करतात? हॉटेलकडे घेऊन जातात. परिणाम, त्या वासाचा परिणाम त्याच्यावरती होतं. ते न सांगताच पुढं खायला जातंय. तेच बालपणी जर त्या मुलाला ते संस्कार मंदिराकडे आणण्याचे लावलं तर ते मरेपर्यंत मंदिराकडे जातंय बरं का. हा फार मोठा संस्कार आहे. म्हणून त्या मंदिराच्या माध्यमातून हा समाज भक्ती मार्गात प्रवृत्त केला जातो आणि तो त्याच्यामध्ये घडला जातो. या उद्देशाने ह्या मंदिराची उभारणा आहे. आणि अशी या मंदिराची आज ही संकल्पना आज सर्वांच्या दृष्टीनं पूर्ण झालेली आहे. नाही का? पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ. नवे नवे ज्ञानोबा म्हणतात नुसता संकल्प पूर्ण झाला नाही, आजचा दिवस सामान्य नाही, सोनियाचा दिवस आज सोनियाचा
सोनियाचा दिवसाजी अमृते पाहाला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. असाचा हा पवित्र दिवस त्या मंदिराची संकल्पना पूर्ण झालेली आहे आणि त्या मंदिरामध्ये अधिष्ठान असणारी देवता आहे भक्तीचे आचार्य हनुमंतराय. आता ते आरूढ झालेले सिंहासनावरती. आता सिंहासनावरती आरूढ झाल्यानंतर आता खुर्चीवर 4 तारखेला निकाल लागल्यानंतर तुम्ही काय करणार आहे? गुलाल उधळणार आहे का नाही का? का आता हे खुर्चीवर बसणार, बसायची अजून वेळ आहे, फक्त निकाल लागला की बसणार. तर सामान्य एखादा उमेदवार निवडून आल्यानंतर तो खुर्चीवर बसणारून त्याचा जर तुम्ही नावाने गुलाल उधळता, साक्षात देव आपल्या गावामध्ये आज सिंहासनावरती आरूढ झालेले आहेत. त्याचा आनंद उत्सव का करू नये हो? नाही या आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागता गोडा. आलाशी आकारा आमुचिया चाडा, तुका मने भिडा भक्तीची या. म्हणून भक्तीचे आचार्य असणारे हनुमंतराय ते आसनस्थ झालेले आहेत. आता आसनस्थ झालेले आहेत, त्यांच्याकडे गेलं पाहिजे. कशा करता? अडी अडचणी विचारायला. अडी अडचणी विचारायला. एक लोक देवाकडे जरी येतात, नाहीतर एक गुरुकडे, नाहीतर महाराजाकडे. माणसाचा स्वभावच आहे. मी पहिल्यांदा गेलो हैदराबादला कार्यक्रमाला. त्यांनी नाव फक्त माझं ऐकलं होतं, मला पाहिलेलं नव्हतं. नेण्याकरता रेल्वे स्टेशनवरती आली मंडळी. घरी नेल्यानंतर त्यांनी आत जात असताना पाद्यपूजा आरती वगैरे करून आत नेलं, सिंहासनावरती आरूढ केलं. त्यांना आनंद झाला. आणि त्या दिवशी मुक्काम करत असताना ज्यांच्या घरी थांबलो त्या मातेने विचारलं, महाराज खरंच आज पहिल्यांदाच तुम्ही आमच्याकडे आलाय, तुमच्या नावातच आम्हाला आनंद दिसतोय. तेव्हा तुम्हाला पंचांगातलं काय कळतंय का?
म्हणलं का 2 मुलं लग्नाची आहेत, अजून जुळनात. हे मी 25 वर्षापूर्वीच सांगालोय बरं का. पहिल्यांदा गेलो. म्हणलं मला पंचांगातलं काही कळत नाही, पंचीकरण कळत. मी कशा करता सांगतोय, आडी अडचणी विचारायचा हा माणसाचा स्वभाव आहे. तेव्हा देव सिंहासनावरती आरूढ झालेले आहेत. मग त्याला विचारण्याकरता जावं, काय विचारावं आणि कसं विचारावं, हा एक विचार या अभंगातून तुकोबारांनी प्रगट केलेला आहे बरं. त्याला विचारायला खुशाल जा, त्याच्याकरताच तो आलाय, त्याच्याकरताच आहे. पण त्याला विचार असताना काय विचारावं हा एक मुद्दा आहे, आणि विचारत असताना कसं विचारावं त्याला विधी आहे. तुम्ही जर पंचांगवाल्याकडे जर गेला तर विचारत असताना त्या पंचांगवाल्याला पहिला नमस्कार करावा लागतोय. पहिला नमस्कार करावा लागतो आणि पंचांग विचारावं लागतं. विचारल्यानंतर मग काहीतरी काढून ठेवावं लागतंय बरं का. काहीतरी काढून ठेवावं लागतं. सामान्य व्यवहार आहे. एखाद्या व्यक्तीला आपण भेटायला गेल्यानंतर त्या व्यक्तीला भेटत असताना पहिला विधी आहे, त्याला नमस्कार केला पाहिजे. त्याला नमस्कार केला पाहिजे बरं का. तुकोबाराय म्हणतात, हे तर भक्तीचे आचार्य आहेत, आणि भक्तीचे आचार्य असल्यामुळं यांच्या भेटीला गेल्यानंतर कशा पद्धतीनं जावं हे एक आदर्श जगद्गुरु श्री तुकोबारायांनी आपल्या जीवनातून जगाच्या समोर प्रगट केलाय. का? ज्याला विचारण्याकरता प्रवृत्त झाले ते भक्तीचे आचार्य आहेत, आणि विचारण्याकरता गेले ते काय केवळ स्वयंपाकाचे आचार्य आहेत? अहो, ते सुद्धा भक्तीचे आचार्यच आहेत, लक्षात ठेवा. ते सुद्धा भक्तीचे आचार्यच आहेत. म्हणून तर त्यांचं वर्णन केले, तुका झाला शे कळस. त्यांना भक्तीमध्ये कळसाचं स्थान आहे. तुकोबारायांना भक्तीमध्ये कळसाचं स्थान आहे, लक्षात ठेवा. एक आचार्य भक्तीच्या आचार्याला विचारत असताना कशा पद्धतीने विचारावं याची फार मोठी शिकवण जगाला संत महात्म्यांनी दिलेली आहे. हे कुठंतरी शिका. नुसतं इंग्रजी शिकू नका, नुसतं पोटा करता शिकू नका, उद्धारा करता शिका, समाधाना करता शिका. जो उडतोय तो पोटाचाच विचार करतोय, उद्धाराचा विचार करायला कोणी तयार नाही. तेव्हा जीवावरती भेटलं की मी औषध खा, नाहीतर गळ्याला काहीतरी बांधून घे आणि जीवन संपव. का? संस्काराचा अभाव. भले भले शिकलेले हो प्राण देतात, काय शिकावं हे जीवनात कळालंच नाही. केवळ जगण्याकरता शिकण्यात पुरुषार्थ नाही, काही न करता सुद्धा माणसं जगणारी आहेत. काही न करता सुद्धा माणसं जगणारी आहेत. जगण्याकरता फार शिकावं लागत नाही, लक्षात ठेवा. शिकावं लागतं ते उद्धारा करता, समाधाना करता. पुन्हा समाजाला एक विचार तुकोबारे प्रगट करतात, बाबांनो, थोर पुरुषाकडून आपल्याला जर काही शिकायचं असेल तर त्या थोर पुरुषाकडे गेल्यानंतर कशा पद्धतीने गेलं पाहिजे? तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन शेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. थोर पुरुषाकडे गेल्यानंतर पहिल्यांदा त्यांच्या चरणाशी नतमस्तक झालं पाहिजे. नतमस्तक झालं पाहिजे. त्याच भावाने तुकोबाराय म्हणतात, त्या हनुमंतरायांना मी विचारण्याकरता प्रवृत्त झालो, आणि विचारण्याकरता प्रवृत्त झाल्यानंतर तुकोबाराय म्हणतात, मी माझ्या अंतःकरणातला पहिला भाव हनुमंतराच्या जीवनाच्या समोर प्रकट केला, तो शरण्य भाव. आणि शरण्य भावाने तुकोबाराय हनुमंतराच्या समोर जाऊन
आपला भाव प्रकट करतात अभंगाच्या पहिल्या चरणात. शरण शरण हनुमंता, तुझ आलो किंवा तुम्हा आलो रामदूता. थोर पुरुषाला, थोरांना काही जर विचारणा करायची असेल तर ती विचारणा करण्याची रीत काय. अनेक भाव आहेत. विचारत असताना विचारण्याच्या अंतःकरणामध्ये सद्भावना पहिल्यांदा असावी बर का. चांगल्या भावनेनं विचारावं. अगदी मराठी सांगावं, कुचक्या भावनेनं विचारू नये. काही माणसं येतात, महाराज तुम्हाला मला विचारायचं आहे. पहिल्यांदा पाया पड. विचारण्याबद्दल काय नाही, पहिल्यांदा पाया पड. आणि विचारत असताना चांगल्या भावनेनं विचार. पण लोक येतात, बुवाला काय येते काय बघूया. भावना चांगली नाही बरं का. थोरांना विचारत असताना आपल्या अंतःकरणामध्ये सद्भावना, भाव चांगला असावा. त्याचा पुढचा भाव आहे शरण्य भावाने आपण त्यांना विचारणा करावी. ज्या व्यक्तीला आपण विचारणार ती व्यक्ती थोर आहे. आणि थोर व्यक्तीकडे जात असताना शरण्य भावाने म्हणजे माणसाने आपल्याकडे लहानपण घ्यावं लागतं. लहानपण घ्यावं लागतं. नम्रता घ्यावी लागते. नम्र भावाने त्यांच्याकडे जावं लागतं. हा विद्या आहे, लक्षात ठेवा. शास्त्र शुद्ध विचार आहे. हा जीवनामध्ये स्वीकारावाच लागेल. हे स्वीकारल्याशिवाय कोणालाही ज्ञान मिळत नाही, गुह्य तत्व समजत नाही. अर्जुनाला लगेच देवाने
तत्वज्ञान सांगायला उपदेश केला नाही बरं का. तत्वज्ञान सांगायला उपदेश केला नाही, लक्षात ठेवा. जरी युद्धाच्या प्रसंगाने युद्ध करण्याकरता अर्जुनाला देव प्रवृत्त करत होते, पण तिथली अवस्था पाहिल्यानंतर अर्जुन धैर्य गलित झाला. धैर्य गलित झाला. धैर्य गलित झाला आणि अर्जुन बोलायला लागला, देवालाच सांगायला लागला. देवाने विचार केला, बरं झालं आपण सुद्धा कधी कधी श्रोत्यांचं ऐकलं पाहिजे. श्रोत्यांचं ऐकलं पाहिजे. देव शांत होते. अर्जुन एवढं बोलत होता, एवढं बोलत होता, एवढं सांगत होता, अगदी देव ऐकत होते, तरी अवधान करी दिजे. खरंच बर का, अगदी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने देव ऐकत होते. देवाची भावमुद्रा अर्जुनाने जाणली. ज्या अर्थी मी एवढं बोलून सुद्धा देवाच्या चेहऱ्यावरती काय भाव उमटलेला दिसत नाही, तेव्हा आपण बोलतोय हे काय योग्य असं वाटत नाही. मग काय करावं? आपण जे देवाच्या समोर बोललो त्याची प्रतिक्रिया भगवंताच्या मुखातून आली पाहिजे. आणि ती येण्याकरता अर्जुनाला शेवटी म्हणावं लागलं, देवा गुरु नहत्वाई महानुभावा. गुरुत्व भाव शिष्यत्व शिष्यस्तेहम शादिमान त्वाम प्रपन्नम. म्हणजे अर्जुनाने शिष्यत्व भाव पत्करल्यानंतर, देवा तू आता गुरु आहेस, मला काय कळत नाही, सांग. त्यावेळी देव बोलायला लागले. हे कुठं? रणांगणावरती. आपल्याला हे व्यवहार कुठं करायचा आहे? देवळात करायचा आहे, चौकात नाही बरं का. त्या देवाच्या समोर जायचं आणि देवाच्या समोर जाऊन विचारणा करायची आहे. आणि ती विचारणा करण्याकरता महाराज म्हणतात, विचारण्याच्या अंतःकरणामध्ये आज भाव पाहिजे. कोणता? शरण्य भाव पाहिजे. कंसात नम्रता पाहिजे. नम्र भावाने तिथं गेलं पाहिजे. पण ती खरीच नम्रता देवाच्या समोर प्रगट करत असताना ती प्रगट करावी. कशी करावी? त्याच्याकरता द्विरुक्ती स्वीकारली तुकोबारांनी. शरण शरण हनुमंता. का 2 वेळा शब्द वापरले? खरंच मी तुला शरण आलोय बरं का. खरंच आलोय. यायचं म्हणून आलो नाहीये, नाईलाज म्हणून आलेलो नाहीये, खरंच आलोय. त्याला शास्त्रामध्ये निश्चयार्थी विप्सा म्हणतात बरं का. निश्चयाची निश्चयार्थी. एखादी गोष्ट निश्चयाने करणार त्यावेळी एकच शब्द 2 वेळा वापरला जातो. 2 वेळा वापरला जातो. येणार म्हणजे येणार, निश्चय. तेव्हा तुकोबाराय सांगतात हनुमंतरायाला, खरंच मी निश्चयाने आपल्याला शरण आलोय बरं का. म्हणजे शरण जाण्याकरता निश्चय पाहिजे. शरण जाण्याकरता निश्चय पाहिजे. माळ घालण्याकरता निश्चय पाहिजे. त्यांनी घातली म्हणून तुम्ही घालू नका. निश्चय पाहिजे. आणि तो निश्चय व्यक्त करण्याकरता खरंच हनुमंतराय मी आपल्याला शरण आलोय. शरण शरण दुरुक्ती बरं का. आपल्या अंतःकरणातला हा निश्चयात्मक भाव, शरण्य भाव महाराज प्रगट करतायत. बऱ्याच ठिकाणी हा विचार आहे, लक्षात ठेवा. शरण शरण एकनाथा पायी माता ठेवितो. किंवा हनुमंतरायाविषयी तुकोबाराय बोलले, रामरायाच्या सेवका रामरायाच्या सेवका रामरायाच्या सेवका रामरायाच्या सेवका
आलो म्हणे तुका शरण शरण जी हनुमंता. आणखी एक विचार आहे, फक्त उल्लेख करून जातो, सांगत नाही, वेळेचा अभाव आहे. तुकोबारांचा स्वभाव बाणेदार आहे. तुकोबारा असं कुठंतरी वाकणारे नाहीत बरं का. काय कुठंतरी वाकणारे नाहीत ना, लक्षात ठेवा. आणि माणसाने कुठेही वाकू नये, लक्षात ठेवा. तुकोबारा देवाशी बोलता, देवा माझ्यावरती तू बळजबरी करशील, कोणाला तरी पाया पडायला लावशील, पण पडणार नाही बरं का. करीशी ते देवा परी मी त्याशी मुके न म्हणे संत. काय करायचं ते देवा माझ्याविषयी खुशाल कर, बघून घे देवा मला, पण मी कुठेही वाकणार नाही. आणि ते तुकोबारा इथं हनुमंतराचं वागताय, शरण शरण जी. काय शेवटी वेळ राहिला आणि लक्षात राहिलं तर सांगेल. शरण शरण जी हनुमंता. हनुमंतराची अनेक नाव आहेत. त्या एका नावाने इथं उल्लेख केला, हनुमंत हे नाव कधी प्राप्त झालं. हे काय बारशात ठेवलेलं नाव नाही आहे, घोगऱ्या वाटून ठेवलेलं नाव नाही बरं का. हनुमंतराय प्रगट झाले, आणि प्रगट झाल्या झाल्या हनुमंतरायांना भूक लागली होती, भूक. आणि प्रातः काल होता, आणि त्या प्रातः कालामध्ये ते सूर्य उदयाला आला होता. ते लाल भडक बिंब होत. त्याला वाटलं हे माझ्या करता काही खाऊच आहे, म्हणून ते खाण्याकरता निघाले बरं का. खाण्याकरता निघाले, आणि त्या सूर्याला धरण्याकरता बालपणीच हनुमंतरायांनी उड्डाण केलं, लक्षात ठेवा. बराच ती कथा आहे, ते आता सांगायची गरज नाही, ते हनुमान जयंतीच्या निमित्ताने सांगितलं जातं. आणि त्यावेळी त्या शनीने सूर्याने इंद्राकडे तक्रार केली, हे बालक आहे आमच्यावरती धावून येते, याचा काहीतरी बंदोबस्त करा. आणि बंदोबस्त करण्याकरता इंद्राने वज्र मारला, आणि तो वज्र बरोबर हनुमंतरायाच्या हनुवटीवरती बसला. कुठं बसला?
हनुवटीवरती बसला तेव्हा नाव प्राप्त झालं हनुमान. तेव्हापासून पहिलं नाव हे बर का, पुढची नावं पुष्कळ आहेत आणि त्या नावाला धरून येतो तो कोबराने उल्लेख केला. हनुमंता शरणालो, शरण शरण जी हनुमंता तुझ आलो रामदूता. तुम्हाला मी शरण आलेलो आहे. आपण प्रभू रामचंद्राचे दूत आहात. दूत बर का, दूत आहेत पण देवाचे दूत आहेत बर का, देवाचे दूत आहेत. का उल्लेख केला असेल हनुमंतराच्या बाबतीत? तुझ आलो रामदूता, तुझ आलो रामदूता. दूतच दूताला ओळखतो बर का. संत सुद्धा देवाचे दूतच आहेत. संत सुद्धा देवाचे दूतच आहेत. दोई ठाई तुका, दोई ठाई तुका, नाही पडो देवा तुका, नाही पडो देवा तुका, नाही पडो देवा तुका, नाही पडो तुका मने मज धाडिले निरोपा, तुका मने मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा दोन्ही प्रमाण जवळचे आहेत म्हणून लागून दिली बरं का. का वेळेचा अभाव आहे. नाही का, माणसं जेवायचे आहेत ना. एक दिवस उशीर झाला तर चालतोय, बरोबर आहे, पण ते माझ्या नावाने उगाच खडे फोडून येतो. महाराजांनी लांबवलं, आम्हाला भूक लागली होती तेव्हा आमचं पित्त खवळलं. असं कोणाचं खवळू नाही. तात्पर्य तुझ आलो रामदूता. हनुमंतराय सुद्धा देवाचे दूत आहेत आणि जे तुकोबाराय ज्यांचं वर्णन करतात ते सुद्धा दूतच आहेत बरं का. दूत या शब्दाचा अर्थ काय? इकडची गोष्ट तिकडं सांगणं आणि तिकडला चाललेला काय वार्ता इकडं सांगणं बरं का. आणि हे हनुमंतराच्या जीवनामध्ये हनुमंतरायांनी केलेले आहेत. कोणाच्या बाबतीत केले? मालकाच्या बाबतीत केले. रामदूता, रामदूता. का गावागावामध्ये सुद्धा दूत आहे. गावागावामध्ये सुद्धा दूत आहेत. तुमच्या गावातलं का मी आमच्या गावात आहेत. आज दिवसभर काय घडलंय ते सकाळी बरोबर 6:30 वाजता सांगायला आमच्या गावातली माणसं जातात आमच्या साहेबाला. त्याला घर बसल्या कळते काल दिवसभरात गावात काय घडलं. नेमाने आमचा काकडा सप्तापुरता असतो. त्यांचा काकडा 6:30 रोज त्याच्या दारात जातात. काय मी दूताचं सांगाले बरं का. आमच्या गावात ती परंपरा आहे. लोक म्हणतात हे सकाळ सकाळी ऐकलं ना 10 वाजता मग जिथं काय घडलं तिथं साहेबाचा फोन येतो. हे कसं काय? लोक म्हणतात अहो गावात चमचे आहेत ते सकाळी जातातच तिथं. हे खरे दूत नव्हे बरं का. एवढा मुद्दा सांगायचा आहे मला, निंदा करायची नाहीये. ह्याला दूत म्हणत नाहीत, ह्याला लावा लावी करणं म्हणतात. त्याच्यातून तुम्हाला काहीही मिळणार नाही. काही मिळणार नाही, लक्षात ठेवा. पण देवाचं दूत होण्यामध्ये
आज समाजाचं हित आहे, समाजाचं हित आहे। आज प्रभू रामचंद्राचे हनुमंतराय दूत झाले म्हणून प्रभू रामचंद्राने लंका जिंकली। आज लंकेवरती स्वारी केली कशामुळं? हनुमंतराच्या मुळे बरं का। ज्यावेळी राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेक झाल्यानंतर सर्वांचा सत्कार केला, सर्वांचा सत्कार केला। सीता मातेनं पाहिलं सगळ्यांना काही ना काहीतरी प्रभूंनी दिलेलं आहे, पण हनुमंतराने एवढं मोठं कार्य केलं, सभेमध्ये उच्चार सुद्धा केला नाही। सीता मातेला वाटलं राहू दे सत्कार, कमीत कमी नावाचा उल्लेख तरी करायला पाहिजे की नाही, नावाचा उल्लेख तरी करायला पाहिजे। राहुलं नाही सीता मातेला आणि विचारलं प्रभू सर्वांचा सत्कार केला, हनुमंतरायांनी एवढं मोठं कार्य केलेलं आहे, नावाचा उल्लेख सुद्धा केला नाही। प्रभू म्हटले तुका म्हणे त्याच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही एक। प्रभू रामचंद्र म्हटले त्या हनुमंतरायाचे माझ्यावरती एवढे उपकार आहेत, त्याच्यातून उतराई होण्याकरता माझ्याकडे बोलायला शब्द सुद्धा नाहीत। एवढं कार्य ज्यांनी केलं त्यांना दूत म्हटलेलं आहे बरं का। तुझं आलो रामदूता, हे रामाच्या दूता मी आपल्याला शरण आलोय। तेव्हा जे आलोय शरण तो शरण भावाने आलोय, निश्चयाने आलोय। तेव्हा मला एक गोष्ट सांगा, मला आपल्याला काही विचारायचं आहे। अतिशय मोकळ्या मनाने निष्कपट भावाने मी आपल्याकडे विचारण्याकरता आलोय। आपण भक्तीचे आचार्य आहात, भक्तीचे आचार्य आहात आणि भक्तीचे आचार्य असल्यामुळं भक्ती म्हणजे काय हे आम्हाला सांगा। ते आपणच सांगू शकता, बाकी कोणीही सांगू शकत नाही। म्हणून विचारणा केली भक्तीचं स्वरूप काय आहे, ते तुकोबाराय हनुमंतरायांना विचारतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात।
काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. तुकोबाराय हनुमंतरायाला विचारतायत, मी आपल्याला शरण आलोय. एखादी गोष्ट जरी विचारायची असेल तर शरण्य भावाने जाऊन विचारणा करावी. या भावनेतून तुकोबाराय शरण्य भावाने जाऊन हनुमंतरायाला विचारतात, काय भक्तीच्या त्या वाटा. भक्ती म्हणजे काय, त्या भक्तीचं स्वरूप काय, याचं आम्हाला मार्गदर्शन करा. भक्तीचे आचार्य, आचार्य कोणाला म्हणतात? आपल्याला प्राचार्य माहिती आहे, प्राचार्य माहिती आहे, विद्यापीठामध्ये असतात. आणि कार्यक्रमाला स्वयंपाक करणार त्याला आचारी म्हणतात, तेवढं माहिती आहे. आचारी वेगळा, प्राचार्य वेगळं आणि आचार्य वेगळं, बरं का. आचार्य कोणाला म्हणतात? जे शिकला तसं वागतो त्याला म्हणतात आचार्य. जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे, ज्ञान असेल, भक्ती असेल, वैराग्य असेल, ते केवळ पोपटपंची नाही, बरं का, केवळ व्याख्यानापुरतं नाहीये. त्याप्रमाणे त्याच्या जीवनामध्ये तसं आचरण आहे, आचार संपन्न आहे. आज भक्तीचं वर्णन करणारी पुष्कळ आहेत. भक्तीवरती PhD करता येते, भक्तीवरती PhD करता येते, पण देवळात कधी येत नाहीत. म्हणजे भक्तीवरती PhD करण्याकरता त्याला देवळात यावं लागत नाही, पंढरपूरला जावं लागत नाही, पण PhD करता येते. मग PhD केल्यानंतर त्याला काय म्हणतात? विद्या विभूत, विद्या, त्याला पदवी प्राप्त होते, डॉक्टरेट म्हणतात, बरं का त्याला. पण त्याला विचारलं भक्ती म्हणजे काय, ते म्हणते मला माहिती नाही. अहो, एवढा मोठा प्रबंध लिहिलाय ना, ते म्हणते मी प्रसिद्धी करता लिहिलाय, मी कुठल्या देवळातच गेलो नाही. भक्ती म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय पाहायचं असेल तर हनुमंतरायाच्या जीवनाकडे पहा. दासत्व निकट हनुमंते दासत्व निकट हनुमंते मन देखील राम शरण दासत्व निकट हनुमंते पै केले
मनोनी देखिले रामचरण. ज्यांच्या भक्तीला देव सुद्धा भुलला बरं. देव सुद्धा भुलला. जसं त्या कबीर महाराजांना एकाने विचारलं का हो आम्हाला देवाविषयी असलेलं प्रेम पाहायचं आहे आणि ते तुमच्याकडे आहे, आम्ही म्हणून पाहण्याकरता आलो. कबीर महाराज म्हटले माझ्याकडे प्रेम पाहू नका, तुम्हाला प्रेम पाहायचं असेल तर गोकुळात जा. चालत्या बोलत्या गवळणी म्हणजे साक्षात प्रेम आहे म्हटले. तसं भक्ती तुम्हाला जगामध्ये जर पाहिजे असेल तर नारद भक्ती सूत्र वाचू नका. साक्षात हनुमंतराच्या जीवनाकडे पहा. भक्तीचं चालतं बोलतं जीवन म्हणजे हनुमंतराय, याला म्हणतात आचार्य बरं. तो आपण भक्तीचे आचार्य आहात. आम्हाला भक्तीचं योग्य मार्गदर्शन करा. कोणत्या वाटेनं जावं, बायपासनं जावं का आतून जावं. आम्हाला येताना वाट चुकली हो, म्हणून थोडा उशीर झाला. अनेक वाटा दिसल्या इकडे यायला. तेव्हा बायपासनं गेल तर आम्हाला वाटलं लवकर आम्ही इथं खानापूरला पोचू, पण त्या बायपासला अनेक वाटा फुटल्या होत्या. ते कळलंच नाही. एकाने म्हटलं तुम्ही जा, सरळ जाताय म्हटला. जर व्यवहारामध्ये जर वाटा फुटल्या तर फजिती होते. परमार्थात काय होत असेल हो. म्हणून परमार्थात वाट दाखवणारा पाहिजे, पण अलीकडे परमार्थात वाटोळ करणाऱ्या लोकांची संख्या वाढल्यावर. माझं प्रामाणिक मत आहे माझ्या बोलण्याचा. कोणी विपर्यास करू नका. अरे ह्या फडावर कशाला जातो, त्या फडावर जा. कुठल्याच फडावर जाऊ नका, उसाच्या फडात गेलेलं बरं. हे असे बुद्धिभेद टाकून द्यावर. वाटोळ केलंय आपण, वाटोळ परमार्थाच्या नावाखाली. म्हणून तुकोबाराय शरण्य भावाने हनुमंतरायाला विचारतात आपण भक्तीचे आचार्य आहात, आम्हाला नित्य भक्ती खरी भक्तीची वाट दाखवा बरं. भक्तीची वाट दाखवा. काय भक्तीच्या त्या वाटा. आपण त्याच्यामध्ये तरवेज आहात. काय आपण त्याच्यामध्ये तरवेज आहात हे सांगण्याकरता मज दावाव्या सुभटा प्रतिभा संपन्न आहात. प्रतिभा संपन्न आहात. आपल्या बुद्धीची बरोबरी कोणीही करू शकत नाही. करू शकत नाही. बुद्धिमतां वरिष्ठंबर खा. तेव्हा भक्तीचं रहस्य काय, भक्तीचं स्वरूप काय, आम्हाला योग्य आपण दाखवावं या भावनेने मी आपल्याला शरण आलेलो आहे. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. का आपला मी आपला अधिकार जाणलेला आहे. आपण भक्तीचे आचार्य जरी असाल पण ती भक्ती करण्याकरता आपल्याकडे जे सामर्थ्य आहे ना ते सामान्य नाही आहे. पण भक्ती करण्याकरता जी जीवनामध्ये योग्यता लागते ते निबट माणसाचं काम नाही. भक्ती करण्याकरता काय लागतं, अनेक भाव लागतात. त्यात अनेक भावापैकी 3 भावाचं वर्णन महाराजांनी केलेलं आहे. Swami Baba Baba
स्वामी काजी तू सादर, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुबटा. आपण शूर आहात, धीर आहात आणि स्वामी सेवे करता तत्पर आहात. भक्ती करण्याकरता शूरत्व लागतं, भक्ती करण्याकरता धैर्यत्व लागतं आणि भक्ती करण्याकरता तत्परता लागते. ही आपल्या जवळ आहे. म्हणून तर महाराजांनी वर्णन केले, हे कोणाचं तरी काम नव्हे, लक्षात ठेवा. तुकोबारांनी वर्णन केले. बाबा तुकोबारा म्हणतात, भक्ती करणं इतकं सोपं नाही आहे. भक्त करणं इतकं सोपं नाही. महाराज म्हणतात, ती 16 वरची पोळी आहे. भक्ती तो कठीण 16 वरील पोळी. शूर शब्द वापरलाय तिथं तुकोबाराने. लोकांची समजूत आहे ना, प्रपंच जमला नाही म्हणून भक्ती मार्गाला लागले. चुकीच आहे. भक्ती यांना प्रपंचात काय जमलं नाही म्हणून भक्ती मार्गाला लागले. त्यांचं काम नव्हे. त्याला प्रपंचात सर्व काही जमलं, त्याला इथं काही जमत नाही, लक्षात ठेवा. हा शूर, शूर म्हणून लिहावं. शूर कोणाला म्हणतात? शूर कोणाला म्हणतात? अहो, ज्याने संसाराला जिंकलेला आहे त्याला शूर म्हटलं जातं. भक्ती करण्याकरता जिंकावं लागतं. कोणाला? इंद्रियांना. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. शूर धीर. भक्ती करण्याकरता फार मोठं धैर्य लागतं, फार मोठं धैर्य लागतो. किती धैर्य लागतं? जय हे आकाश वर पडो पाय, ब्रह्मघोळ भंगा जाय, वडवान त्रिभुवन खाय, अरे तुझीच वाच पाहे गा विठोबा, न करी आनिकाचा पांग. जय हे आकाश वर पडो पाहे. नुसतं राहू, जे गडगडायला लागलं तर थांबल म्हणता येतं कोणी. आज त्या वरुणाने कृपा केल्या, लक्षात ठेवा. आज वरुणाने कृपा केल्या. काल आम्ही कीर्तनाला गेलो, एवढा पाऊस सुरू झाला. त्या संयोजकाने सांगितलं येणाऱ्या लोकांना बहुतेक कीर्तन होणार नाही, पण आम्ही जाऊन कीर्तन केलं बरं का. कीर्तन जेवढे घोगऱ्या खायला आलते ते घोगऱ्या खाऊन गेली. आम्ही 10-12 जण मिळून ते कीर्तन 7 ते 9 होतं, 9:15 ते 11:15 आम्ही केलं कीर्तन. पण सोडलं नाही का, पाकिट बुडेल म्हणून. अशी तुमची धारणा असेल, त्यासाठी नाही केलं बरं का. धैर्य सोडायचं नाही बरं का. भक्ती करण्याकरता धैर्य लागतं, धृती भाव म्हणतात. आणि ती भक्ती करण्याकरता महाराज म्हणतात, सेवे करता तत्पर लागतं. स्वामी काजी तू सादर. जो सेवे करता तत्पर आहे, तुकोबाराय म्हणतात, तोच काय करतो? विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता. एवढं सामर्थ्य त्या तत्परतेचं आहे. आणि अशी लक्षणं हनुमंतरायांच्या जीवनामध्ये होती. तेव्हा आपण मला योग्य मार्गदर्शन करा, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुबटा. बोला, कोण म्हणतंय? काय सर्वांनी टाळी वाजवा, मुखाने बोला, जय जय विठोबा. शरण शरण जी हनुमंता, तुझा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुबटा. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय शरण्य भावाने हनुमंतरायांना भक्तीच्या स्वरूपाची विचारणा करतात. आणि ती विचारणा करत असताना आपला अधिकार काय आहे, आपण शूर आहात, धीर आहात, स्वामी सेवे करता तत्पर आहात,
काय भक्तीच्या त्या वाटा मज दाव्याव्या सुबटा. एखाद्याला विचारणा करण्याकरता गेल्यानंतर त्या व्यक्तीकडून आपल्याला त्या व्यक्तीने काय सांगावं असं वाटत असेल तर त्या व्यक्तीच्या वास्तव स्वरूपाचं वर्णन करावं लागतं. त्याला म्हणतात स्तुती. त्याला म्हणतात स्तुती. वास्तव स्वरूपाचं तिकट मीण लावून वर्णन केलेलं नव्हे बरं का. ज्या व्यक्तीकडून आपल्याला काहीतरी जाण्याचं असेल तर त्या व्यक्तीचं काय व्यक्तिमत्व आहे, आपला अधिकार फार मोठा आहे. तेव्हा आपणच हे सांगू शकता, बाकी कोणी सांगू शकत नाही बरं का. म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वर्णन करून विचारणा करतात का भक्तीचं स्वरूप आज समाजाला कळलं पाहिजे बरं का. काय भक्तीचं स्वरूप काय, भक्ती करणं म्हणजे नेमकं काय, काय भक्ती करायचं. काय भक्तीच्या त्या वाटा, सांगा नेमकं आम्हाला. तुकोबाराय वर्णन करतात भक्ती करण्याकरता समर्पण लागतं. भक्ती करण्याकरता समर्पण लागतं बरं का. हनुमंतरायाच्या माय बापाने समर्पण केले, लक्षात ठेवा. काय केलंय, समर्पण केलेलं आहे, सामान्य नाही बरं का. आद्य शंकराचार्य त्यांच्या अवतारामध्ये वर्णन केलेलं आहे. एका गावामध्ये ते गेले आणि गावामध्ये गेल्यानंतर गावामध्ये बातमी पसरली की महापुरुष आपल्या गावामध्ये आलेला आहे. कळाल्यानंतर एका मातेचा एकुलता एक मुलगा होता, 12 वर्षाचा होता, पण बोलता येत नव्हतं. बोलता येत नव्हतं. आता आचार्य आल्यानंतर कळाल्यानंतर त्या मातेने काय केली, त्या मुलाला घेऊन गेली आणि त्यांच्या पायावरती घातली. म्हणजे महाराज 12 वर्ष झालं बोलत नाही. आचार्यांनी विचारायला सुरुवात केली, तू कुठून आलास, कशा करता आलास, तुला कुठं जायचं आहे. संस्कृत मध्ये आहे ते बरं का वर्णन. असं विचारल्यानंतर ते 12 वर्षाचा मुलगा बोलायला लागला बरं का. आणि 12 वर्षाचा मुलगा बोलायला लागल्यानंतर आईला आनंद एवढा झाला, एवढा आनंद झाला. म्हणजे महाराज आपल्या कृपेने मुलगा बोलायला लागला. पण आचार्यांनी सांगितलं, हा बोलायला लागला पण मला हा द्यावा लागेल, मला द्यावा लागेल त्या मातेनं, कारण हा सामान्य नाही आहे. सामान्याने बोलायला लागला ते मी देह नाही. इथून त्यांनी बोलायला सुरुवात केली. आम्ही एवढी कीर्तन करतोय, आम्हाला विचारलं तर मी महाराज आहे. अरे तू महाराज नाहीस. हे महाराज पण टाकून द्या, फार दुखण्याला कारण आहे, लक्षात ठेवा. म्हणजे आमची 50 वर्ष जाऊन सुद्धा आमचं मी गेला नाही. ते 12 वर्षामध्येच बोलायला लागलं. सांगितलं मला हा समर्पण करावं लागेल. मातेने समर्पण केला आणि आचार्यांचे 4 शिष्य झाले. त्या 4 शिष्यापैकी एक शिष्य झाला. समर्पण भक्तीत आहे. तेव्हा अंजनी मातेने प्रभू रामचंद्रांना हा हनुमंतराय समर्पित केला. याचा अर्थ भक्ती करण्याकरता समर्पण लागतं. समर्पण, भक्ती करण्याकरता समर्पण लागतं. महाराज इथं विचारतात, काय भक्तीच्या त्या वाटा. भक्तीतलं पहिलं स्वरूप आहे समर्पण. भक्ती करण्याकरता काय लागतं, प्रेम लागतं. बाकी काही भांडवल लागत नाही. प्रेम लागतं. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. एक प्रेम लागतं. भक्ती करण्याकरता काय लागतं, निष्ठा लागते.
अशी अनेक लक्षणं त्या भक्तीची सांगितली. ज्यावेळी गरुडाचा गर्व घालवायचा होता आणि गर्व घालवण्याकरता हनुमंतरायाला पाचारण तिथं केलं होतं. त्या बैराम दादाच्या बागेमध्ये वानराच्या रूपाने हनुमंतराय तिथं आले होते आणि त्या बागेमध्ये आल्यानंतर त्यांनी नासाडी करायला सुरुवात केली. नासाडी करत असताना तो माळी होता, तो आला, म्हणले, प्रभू आपल्या बागेत वानर आलंय, त्याचा बंदोबस्त करा. म्हणले गरुडाला घेऊन जा. गरुडाला वाईट वाटलं. म्हणले देवा, सामान्य वानर आणि त्याला हाकलायला मला पाठवताय? हो, त्याच्याकरता तुला काम दिलं. हे वानराला हाकलायचं का माझ्याकडे? अरे जा, आकुलीने जा, बघ जाते काय ते. आणि आले गरुड आणि त्यांनी आल्या आल्या सांगितलं, ए वानरा, ही बाग बैराम दादाची आहे. हनुमंतराय म्हणले, जगाच्या पाठीवरती एकच राम आहे, तू बैराम कुठून काढला? म्हणले श्रीराम. याला म्हणतात निष्ठा. म्हणजे भक्ती करण्याकरता निष्ठा लागते, समर्पण लागतं, प्रेम लागतं, निष्ठा लागते. म्हणून तुकोबाराय विचारतात, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुगटा. तेव्हा मला त्या भक्तीचं स्वरूप आपण सांगा. आणि का सांगा तर आपण सामान्य नाहीत, आपण साक्षात भगवान शंकराचे अवतार आहात. मग भगवान शंकराचे अवतार आहात, या भूतलावरती अवतीर्ण झाला. का अवतीर्ण झाला? भगवान विष्णू हे भगवान शंकराचे उपास्य दैवत आहे. काय आहे? उपास्य दैवत आहे. आणि भगवान शंकर हे विष्णूचं उपास्य दैवत आहे. भक्तीचा आनंद जर भोगायचा असेल तर भगवान शंकर हनुमंतरायाच्या रूपाने प्रकट झाले. देवभक्ताचं नातं निर्माण झाल्याशिवाय भक्तीचा आनंद भोगता येत नाही. मी भक्त तू देव ऐशी करी. आणि ह्या भक्तीचा आनंद आणि या भक्तीचा आदर्श निर्माण करण्याकरता आपण साक्षात महारुद्र असून सुद्धा आज अंजनीच्या पोटी प्रकट झाला.
तुकामणी रुद्रा अंजनीची या कुमरा, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. तुकोबराय वर्णन करतात, आपण साक्षात भगवान शंकराचे अवतार, ध्वजस्तंभावरी वानरू मूर्तिमंत शंकरू. माऊलींनी वर्णन केले, साक्षात भगवान शंकर महारुद्र त्या अंजनीच्या पोटी प्रगट झालेले आहेत. तेव्हा आपण जरी महारुद्राचे अवतार असला तरी अंजनीची या कुमरावर मातेचा उल्लेख केलेला आहे. असा एखादा भक्त पोटी जन्माला येण्याकरता त्या मानाची माता असावी लागते. कोणाच्या तरी पोटी असा भक्त जन्माला येत नाही बर. म्हणून त्या मातेला धन्यता दिलेली आहे. अंजनीची या कुमरा. म्हणून तुम्ही थोडस बारकाव्याने समाजामध्ये विचार करा. मुलगा जर बिघडला तर शिवी बापाला दिली जाते का आईला दिली जाते? आईवरून शिवी दिली जाते. आणि मुलगा जर चांगला जर उपजला तर आईचं कौतुक केलं जातं का बापाचं? म्हणून आयानी लक्षात ठेवा, आयानी लक्षात ठेवा, आपल्या पोटाला जर वाईट आला तर गाव जग आपल्याला शिव्या देतं, आणि चांगला आला तर आपलंच गुणगान करतं बर का. अंजनीची या कुमरा, वायूची या कुमरा म्हटलेलं नाही बर का. म्हणजे त्या मातेचं फार मोठं योगदान त्या भक्ताला जन्माला घालण्यामध्ये आहे बर का. म्हणून त्या मातेचा उल्लेख इथं तुकोबाराने केलेला आहे. असा आपला अधिकार हा, आणि आपण असे संपन्न असल्यामुळं आम्हाला एकच तुम्हाला गोष्ट विचारायची आहे, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. शरण शरण हनुमंता तुझ आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. शूरानी धीर स्वामी काजी तू सादर, तुकामणी रुद्रांजनीची या कुमरा, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. वेळेची मर्यादा मनीमानशी घेऊन काहीचा विचार आजच्या या प्रसंगाला धरून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मंदिराची आपण उभारणा केलेली आहे. त्या मंदिरातले विधी चालले पाहिजेत बर का. मंदिरामध्ये रोज त्या हनुमंतराची पूजा झाली पाहिजे, पावित्र पाळलं पाहिजे. सकाळी रोज तेलाचा दिवा लागला पाहिजे, संध्याकाळी दिवा तेलाचा लागला पाहिजे. आज अलीकडे लोकांना तेलाचा दिवा लावायला अवघड वाटतो म्हणून देवाजवळ दिवे लावलेत असले. तो 24 तास चालू असतो. असला दिवा देवाला चालत नाही बर का. तेलाचे दिवे लावला पाहिजे सकाळ संध्याकाळ. आणि तो तेलाचा दिवा लावायचा असेल तर गावात तेलाचा घाणा काढावा लागेल. तेलाचा घाणा काढावा लागेल. अहो तेल काय कमी महाग आहे? सोपं आहे? महाग आहे ते, स्वस्त नाही आहे. मग तो तेलाचा दिवा चालला पाहिजे, त्याची पूजा अर्चा चालली पाहिजे. म्हणून त्याच्याकरता मी नेहमी जिथं मंदिराची उभारणा होते तिथं सांगत असतो, त्या एक दानपेटी ठेवा. रोज जेवढे लोक देवाच्या दर्शनाला येतात, येणाऱ्या लोकांनी संकल्प करायचा, 1 रुपया रोज मी त्या पेटीत टाकेन. किती? 1. गावची संख्या किती? 400. 400 पैकी 200 तरी लोक रोज दर्शनाला येतील का नाही? रोज 200 लोक आले तर की पेटीत 200 रुपये जमा होतील का नाही? रोज 200. महिन्याचे किती झाले? 6,000. तेलाला 6,000 रुपये लागतात महिन्याला. कुणाकडे हात पसरायची गरज नाही. जर महिन्याला 6,000 तर वर्षाला 10 महिन्याचे 60,000. एवढे सगळे जमा झाल्यानंतर पुढच्या वर्षी वर्धापन दिन करा आणि जमा झालेलं मला देऊन टाका.
असं मला आपल्याला सांगायचं नाहीये. 72,000 जमा झालं तर पुढच्या वर्षीचा वर्धापन दिन होईल का नाही साजरा. म्हणजे हात पसरायची गरज नाही. देवाच्या दर्शनाला जात असताना रिक्त हाताने कधी जाऊ नये. म्हणून काहीतरी त्या देवाचा विधी चालला पाहिजे, पूजा अर्चा चालली पाहिजे. आणि हे सर्वांनी भावनेनं करा. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो, समजा तुम्हाला त्या देवाच्या समोर काय ठेवताल तर ठेवू नका, पण देवाजवळच उचलू तरी नका, एवढं तरी करा. तेव्हा हा विधी चालला पाहिजे. आपल्या मुलावरती, आपल्या तरुणावरती हा संस्कार भक्तीचाच करण्याची गरज आहे. हनुमंतराची उपासना म्हणजे बलाची उपासना आहे. तरुणांच्या जीवनामध्ये ब्रह्मचर्य राहिलं पाहिजे. ब्रह्मचर्य राहील तर समाज चांगला राहील. आज समाजामध्ये भ्रष्टता निर्माण होत चाललेली आहे आणि त्याचा आदर्श, त्याची उपासना त्या हनुमंतराच्या जीवनामध्ये आपण ती सर्वांनी स्वीकारली पाहिजे म्हणून हे आपण निर्माण केलेलं आहे. हे जतन केलं पाहिजे बरं का. निर्माण करणं सोपं आहे, पण ते जतन करणं, ते चालवणं फार कष्टाचं आहे. ते उत्तर सर्वांच्या सहकार्याने, सद्भावनेतून सर्वांच्या जीवनामध्ये अधिक अधिक भक्तीचा उत्साह वाढावा, पूजा विधी सर्व चालावा आणि प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये त्या भगवंताविषयी खरं प्रेम निर्माण व्हावं, अशी त्या हनुमंतराच्या चरणी प्रार्थना करून शिवेला पूर्ण रामदीपायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणी संती नव्यंगभूत युक्ती नोहेया उपदेश, तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे, जन्मो जन्मी तुका म्हणे. बोला.